सगळ्यांना माझा सप्रेम नमस्कार. मग आजचा बिग बॉसचा प्रोमो पाहिला आहेत का तुम्ही? ज्यांनी काल पाहिला असेल त्यांना कालच शॉक लागला असेल. मी आज पाहिला त्यामुळे मला आत्ता शॉक लागलेला आहे राखी सावंतचा. म्हणजे मला असं वाटतं बिग बॉसवाल्यांनी काय तिच्याशी कॉन्ट्रॅक्ट वगैरे केलेलं आहे की काय, की जेव्हा कधी आम्ही बिग बॉस करू बाई तुला आम्ही बोलवूच. म्हणजे आधी जेव्हा नवं बिग बॉस सुरू झालेलं तेव्हा तिचं येणं एवढं वाटायचं नाही, का वाईट वाटायचं नाही, की चला कॉमेडी करायची, काहीतरी बोलायची, चालेल, म्हणजे एवढं वाईट नाही वाटायचं. पण लास्ट काही बिग बॉसमध्ये तिचं वागणं बोलणं इतकं इरिटेट झालेलं आहे आणि परत 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 तिलाच काय पाहायचं आहे हो. म्हणजे अजून लोक नाही आहेत काय, इंडस्ट्रीमधले लोक संपली आहेत काय तुम्हाला? हिच्यापेक्षाही वरच्या लेवलची लोक आहेत जे बिग बॉसमध्ये येऊन चांगल्या प्रकारे एंटरटेन करू शकतील. हिचं एंटरटेनमेंट नाही होत, हिचं ना इरिटेटिंग होतं आम्हाला. म्हणजे हिंदी बिग बॉसमध्ये तर आम्ही तिला इतक्या वेळा पाहिलेलं आहे की मला लिटरली कंटाळा आलेला आहे तिला परत पाहण्याचा. आणि आजकाल तर तिचं जे वागणं बोलणं चालू आहे ना ते अजिबात डायजेस्ट होत नाही. आधी तरी ठीक आहे, ओके वाटायची की बाबा काहीतरी बोलायची, काहीतरी वेड्यासारखी करायची, पण आता ती अगदी लिमिट क्रॉस करून बोलते जे मला पटतच नाही. म्हणजे तिचं बोलणं सुसंस्कृतीला सोडूनच आहे. आणि मराठी बिग बॉसवाल्यांना काय झालं आहे, त्यांनी का बरं राखी सावंतला बोलायचं? आलेली ना गेल्या वेळे का बिग बॉसमध्ये, तो तर बिग बॉस मी पाहिलाही नव्हता ज्या बिग बॉसमध्ये राखी सावंत होती. मी फक्त क्लिप्स पाहायचे, त्याच्यामध्ये मला ती कळलेली आहे म्हणून. आणि यावेळेला म्हटलं चला काहीतरी नवीन आता करतील किंवा नवीन वाईल्ड कार्ड एंट्री. म्हणजे 2 लोक काल गेली ना तेव्हा असं मला गॅरंटी होती की वाईल्ड कार्ड एंट्री होणार. मग ती राखी सावंतची होणार ह्याची कल्पनाच नव्हती. म्हणजे मला असं ठाम वाटलेलं यावेळेला की यावेळेला आपण काय राखी सावंतला बघत नाही आहे, कारण हिंदी बिग बॉसवाल्यांनी घेतली आता दखल याची की राखीला घ्यायचं नाही आहे. मग त्यांनी नाही घेतलं. पण आता परत आम्ही मराठी बिग बॉसमध्ये तिलाच पाहायचं, रिपीटेडली तेच जोक्स ऐकायचे, रिपीटेडली तेच वागणं बघायचं. म्हणजे विचित्र वाटतं मला. काय कॉन्ट्रॅक्ट वगैरे आहे का बघा मग. म्हणजे आता पुन्हा तिला बघणं म्हणजे मला तरी खरंच अजिबात आवडत नाही ती, खरंच सांगते. म्हणजे सगळ्यांची आपापली पर्सनॅलिटी असते आणि कोणाला वाईट बोलायचं नाही वगैरे असं मीच सतत म्हणत असते, पण ती अतिचं करते. म्हणजे तिला तिची पर्सनॅलिटी मुबारक हो, ती जसं तिला असं वाटतं तसं तिने राहावं, पण ते आम्ही का बघावं? म्हणजे जेव्हा ती स्क्रोलिंगमध्ये येते तेव्हा मी स्क्रोल करून टाकतो, चला तिचं मला आवडत नाही मी स्क्रोल करून टाकते. मी तिला कमेंटही करत नाही कुठल्याच गोष्टीवर की काय कमेंट करायचं हिला म्हणून. पण आता मी बिग बॉस खरंच खूप प्रेमाने बघते. मला आवडतं बिग बॉस, कारण की काही लोक खूप छान आहेत बिग बॉसमध्ये, जसं प्राजक्ता आहे, रोशन आहे, ह्यांना बघायला मला खरंच आवडतं. ते मनाने अगदी हळवे आहे, छान बोलतात. स्पेशली रोशनला मला बघायचं की तो असं कसा डेव्हलप होणार आता पुढे वगैरे, प्रभू म्हणावा. आणि ते खानदेशचे एक आहेत, त्यांचं नाव मला आता आठवत नाही, पण ते सुद्धा खूप छान, त्यांचा पण मला गेम आवडायला लागला आहे. आता हळूहळू ना थोडी लोकं आवडायला लागलेली की बाबा चला आत्ता 1 महिन्यानंतर का होईना 1-2-3 लोक जे मला पटायला लागलेली, त्यांचं बघायला मला आवडायला लागलेला गेम आता परत हिला बघायला लागणार. म्हणजे त्यांना बघण्यासाठी तरी मला बिग बॉस बघायचंच आहे ना, मग त्यांच्याबरोबर मला जबरदस्ती हिलासुद्धा बघायला लागणार, हिला झेलावं लागणार आहे. आणि मी अपेक्षा करते की हिने निदान मराठी बिग बॉसची मर्यादा पाळावी आणि अति घाणेरडे काहीही वाक्य न बोलता, अति घाणेरड्या काही कृती न करता, कारण की ऑलरेडी त्यात काही जणी अशा आहेत की डोक्यात जायला लागलेत, ऑलरेडी डोक्यात जायला लागले आहेत. त्यांनी स्वतःवर कंट्रोल करावा हाच विषय चाललेला. म्हणजे आपले देशमुख दादा येऊन सारखं सांगून जायला लागलेत की तुम्ही आपलं बोलण्यावर कंट्रोल ठेवा, आपल्या वागण्यावर कंट्रोल ठेवा, आपल्या हातापायावर कंट्रोल ठेवा. आणि त्यात ही राखी सावंत आली, हिच्यावर कंट्रोल कोण ठेवणार? रितेश भाऊचा धक्का पुढचा पूर्ण हिच्यावरच होणार आहे का बघा. मग मला तर गॅरंटीच आहे हिच्यावरच पूर्ण एपिसोड होणार. नेक्स्ट भाऊचा धक्का. रितेश देशमुख दादा तुम्हाला ॲक्च्युली बेस्ट ऑफ लक की तुम्ही आता परत राखी सावंतला झेलणार आहात. प्रभू बघूया काय काय वाढून ठेवलं आहे येणाऱ्या बिग बॉसमध्ये आता.